नमस्कार, मी सोहेल शेख. देश दुनिया या महाराष्ट्र जीवन न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण जाणून घेऊयात जगभरातील प्रसिद्ध प्रकरणापैकी एक प्रकरण, ते म्हणजे एप्स्टीन फाईल्स. तर चला सुरू करूयात. एप्स्टीन फाईल्स सत्तेच्या सावलीत दडलेलं सत्य. जेफ्री एप्स्टीन हे नाव आज केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. हे नाव आता सत्ता, पैसा, गुन्हे आणि मौन यांचं प्रतीक बनलं आहे. एप्स्टीन फाईल्स म्हणजे फक्त काही कागदपत्रांचा संच नाही, तर आधुनिक इतिहासातील एक अस्वस्थ करणारी कथा आहे. राज्यात ज्यात प्रश्न खूप आहेत पण उत्तर फारच कमी. एप्स्टीन हा अमेरिकेतील एक श्रीमंत फायनान्सर होता. त्याच्याकडे अफाट पैसा, खाजगी विमान, खाजगी बेट आणि जगातील प्रभावशाली लोकांशी थेट संपर्क होता. पण या जगमगाटाच्या मागे एक भयावह वास्तव लपलेलं होतं. अनेक अल्पवयीन मुलींनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे एप्स्टीन हा केवळ गुन्हेगार नव्हे तर एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचा संशय निर्माण झाला. एप्स्टीन फाईल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये कोर्टातील साक्षी, ईमेल्स, फ्लाईट लॉग्स आणि संपर्क यादीचा समावेश आहे. फाईल्समुळे जगभरात खळबळ उडाली, कारण त्यात राजकारणी, उद्योगपती, प्रसिद्ध व्यक्ती आणि राज्य घराण्याशी संबंधित लोकांची नावे समोर आली. मात्र येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. फाईल्समध्ये नाव असणे म्हणजे गुन्हा सिद्ध होणे नाही. तरी सुद्धा इतक्या शक्तिशाली लोकांचं एप्स्टीन सोबतचा संबंध हा एक गंभीर प्रश्न नक्कीच उभा करतो. एप्स्टीनच्या खासगी विमानाला लोलिता एक्सप्रेस असं नाव दिलं गेलं होतं. या विमानाच्या फ्लाईट लॉग्समध्ये अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रवासाची नोंद आढळते. त्याचप्रमाणे त्यांचं खासगी बेट, जिथे कथितपणे गुन्हे घडले, हे आजही संशयाचं केंद्र आहे. एप्स्टीनच्या खासगी विमानाला लोलिता एक्सप्रेस असं नाव दिलं गेलं होतं. या विमानाच्या फ्लाईट लॉग्समध्ये अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रवासाची थेट नोंद आढळते. त्याचप्रमाणे त्यांचं खासगी बेट, जिथे कथितपणे गुन्हे घडले, हे आजही संशयाचं केंद्र आहे. सामान्य माणसासाठी कायदा कठोर असतो, पण पैसा आणि सत्ता असलेल्या लोकांसाठी तो वेगळा असतो का, हा प्रश्न प्रकर्षाने समोर येतो. या सगळ्या प्रकरणातील सर्वात गूढ आणि वादग्रस्त घटना म्हणजे जेफ्री एप्स्टीनचा मृत्यू. जेफ्री एप्स्टीनचा मृत्यू 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील एका उच्च सुरक्षा तुरुंगात होतो. तो मृत अवस्थेत सापडला. अधिकृतपणे त्याचा मृत्यू आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आला. मात्र त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते, सुरक्षा रक्षक झोपले होते आणि एप्स्टीन याआधी आत्महत्येचा प्रयत्न करून बसला होता. त्यामुळे तो खरंच आत्महत्या होती का, हा प्रश्न आजही लोकांच्या समोर आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न कायमचे अनुत्तरित राहिले. तो जिवंत असता तर कदाचित अनेक सत्य बाहेर आली असती, अनेक पीडितांना पूर्ण न्याय मिळाला असता. पण त्याच्या मृत्यूमुळे केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण तपास प्रक्रिया अपूर्ण राहिली. एप्स्टीन फाईल्स मधील अनेक कागदपत्र संपूर्णपणे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. काही फाईल्स अजूनही सील आहेत, ज्याचा अर्थ असा की ही कथा अजूनही संपलेली नाही. आजही एप्स्टीन फाईल मधील अनेक कागदपत्र पूर्णपणे सार्वजनिक करण्यात आलेली नाही. काही फाईल्स अजूनही सील आहेत, याचा अर्थ असा की ही कथा अजून संपलेली नाही. एप्स्टीन प्रकरण आपल्याला एक कटू वास्तव वादग्रस्त, जिथे सत्ता, पैसा आणि प्रभाव एकत्र येतात, तिथे न्यायाचा मार्ग अधिक कठीण होतो. एप्स्टीन फाईल्स ही कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते. न्याय सगळ्यांसाठी समान आहे का? पीडितांचा आवाज नेहमी ऐकला जातो का? आणि सत्य कितीही दडपले गेलं तरी तो कधीतरी समोर येतो का? ही केवळ एका माणसाची गोष्ट नाही, ही आपल्या व्यवस्थेतील, आपल्या समाजासाठी आणि आपल्या मौनाची गोष्ट आहे. धन्यवाद. आपल्याला यावरती काय वाटतं नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. पाहत रहा महाराष्ट्र जीवन न्यूज. धन्यवाद.